नमस्कार, मी अनुराधा. राधास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे अप्पे. आज मी अप्पे बनवणार आहे. तर त्याला लागणारे साहित्य पाहू आपण. तर काल मी तांदूळ आणि उडदाची डाळ, मुगाची डाळ भिजू घातले होते रात्रभर. सकाळी मिक्सरमधून काढून घेतले. तर या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं मिश्रण हे अप्प्यासाठी तयार आहे. हे त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय टाकावं लागते त्याचं साहित्य पाहू. पत्तागोबी, हिरव्या मिरच्या 3-4, संबार आणि 2 टोमॅटो हे टाकणार आहे. याच्या व्यतिरिक्त मी जी एका टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे ते पण टाकणार आहे. आता हे जे मी मिश्रण तयार केलं हे याच्यामध्ये टाकणार आहे. जे मिक्सरमध्ये काढलं ते पण टाकणार आहे. हे सर्व एकजीव करून घेणार आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगले फुलले पाहिजे असं झालं पाहिजे. याच्यात सोडा किंवा इनो ॲड करू शकता तुम्ही, कारण जेणेकरून चांगले फुलले गेले पाहिजे. चांगल्या प्रकारे मिश्रण तयार झाले. आता गॅस चालू करणार आहे. हे अप्पे करण्याचं भांडं याच्यावर ठेवणार आहे. या सर्व भांड्याला तेल लावून घ्यायचं. आता जे हे मिश्रण तयार केलं हे थोडं थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याच्यावर हे अप्पे करण्यासाठी ठेवलेले आहे. तर 2 ते 3 मिनिटात होतात. याच्यावर झाकण ठेवणार आहे. तर हे अप्पे 10 ते 12 सदस्यांसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. तर एका बाजूने तयार झालेलं आहे हे. आता दुसऱ्या बाजूने तयार करायचं आहे. नका सांगू. हे अशा प्रकारचं मिश्रण तयार करून हे अप्पे असे तयार झालेले. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आजच्या ह्या माझ्या बनवलेल्या मेनूला म्हणजेच अप्पे याला लाईक करा, शेअर करा व माझ्या या राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.